नमस्कार मित्रांनो, पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण अशी काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर ते आपल्या जीवनामध्ये काही आनंदाचे दिवस येतात तर काही दुःखाचे देखील येतात। पण असे काही दिवस असतात ज्या दिवसांमध्ये आपण कोणते कार्य करू नयेत व ते कार्य करते वेळेस आपल्याला खूप नुकसान होऊ शकते, आपल्यावर मोठे संकट येऊ शकते। असे देखील काही दिवस असतात। तर आज आपण वास्तुशास्त्रानुसार ते दिवस आपल्या आयुष्यामध्ये कोणते आहेत ते पाहणार आहोत। 21 मार्च ते 29 मार्च 2025 या कालावधीत काही महत्त्वाचे खगोलीय आणि ज्योतिषीय घटकांचे योग आहेत ज्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर होऊ शकतो। या कालावधीत कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या करू नयेत याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना सांगितले जाईल। तर ही माहिती तुम्ही पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मग चला पाहूया ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून टाळावयाच्या चुका। तर 29 मार्च 2025 या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि शनिदेवांचे मीन राशीत प्रवेश म्हणजे शनिकोच होणार आहे। सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। विशेषतः मेष, कर्क, तूळ आणि वृश्चिक राशींना सावध राहणे आवश्यक आहे। शनिगोचर म्हणजे शनी मीन राशीत प्रवेश केल्यामुळे मेष राशीवर 7.5चा प्रारंभ होईल, ज्यामुळे आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या आणि करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात। 2. आर्थिक बाबतीत काय आपण त्या दिवशी त्या वेळापर्यंत करू नये। तर 29 मार्चच्या आसपास सूर्यग्रहण आणि शनी गोचरामुळे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विशेष सावधगिरी बाळगा। नवीन गुंतवणुकीचे निर्णय किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांना या काळात टाळावे। 3. आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या चुका टाळाव्यात। तर सूर्यग्रहणाच्या दिवशी ग्रहणाच्या काळात बाहेर जाणे टाळा। विशेषतः गर्भवती महिलांनी आणि लहान मुलांनी या काळात अन्न सेवन करणे आणि पाणी पिणे टाळावे। ग्रहणानंतर स्नान करून स्वच्छता राखावी। 4. सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून आपण काय टाळावे। तर सूर्यग्रहण आणि शनी गोचराच्या प्रभावामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात, नवीन व्यवसाय किंवा गृहप्रवेश सारखे शुभ कार्य टाळावेत। आर्थिक क्रिया आणि पूजा ग्रहांच्या काळात स्थगित ठेवाव्यात। तर आपण या दिवसांमध्ये काय करावे। ध्यान आणि प्रार्थना। या कालावधीत ध्यान, प्रार्थना आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करून मनाची शांती राखा। दानधर्म करा। गरजू आणि गरीब लोकांना अन्न, वस्त्र आणि आर्थिक मदत करा। हे कार्य शनिदेवाची कृपा मिळवण्यास मदत करते। व हनुमान चालीसाचे पठण देखील करा। हनुमानजीची उपासना करून हनुमान चालीसा पठण केल्याने शनी आणि सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांपासून आपल्याला संरक्षण मिळते। तर 21 मार्च ते 29 मार्च 2025 या कालावधीमध्ये ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून संवेदनशील आहे। या काळात विशेषतः 29 मार्च रोजी सूर्यग्रहण आणि शनिगोचरामुळे काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे या कालावधीत आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक बाबतींमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी। ध्यान, प्रार्थना आणि दानधर्म यांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा वाढवावी। तर ही माहिती तुम्ही बघितलात असाल तर या दिवसांमध्ये तुम्ही चुकून सुद्धा या गोष्टी अजिबात करू नका। पुन्हा नंतर तुम्ही हे दिवस गेल्यानंतर सर्व काही करू शकता। ही माहिती तुम्हाला उपयुक्त अशी वाटली असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व ही माहिती तुम्ही पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।